कन्सिडर करून एक सर्वे केला होता, ज्यामध्ये असं कळलं होतं की इथल्या भागामध्ये म्हणजे त्यामध्ये 4 लोकेशन्स घेतल्या होत्या, जुन्नर, ओतूर, शिरूर आणि आंबेगावमधलं मंचर. इथे इंटेन्सिव्ह कॅमेरा ट्रॅप करून स्टडी केली होती की किती बिबटे असू शकतात. तर त्यांनी एक रिपोर्ट दिला आहे की त्यानुसार दर 10 बाय 10 किलोमीटर स्क्वेअर एवढ्या एरियामध्ये 7 बिबटे असू शकतात, असा तो स्टडी आहे. एक्झॅक्ट आकडा कारण जसं वाघांना फ्लँक्स असतात आणि त्याच्यावरून स्टडी करून कळू शकतं की आहेत, पण बिबट्यांना रोझेट्स असतात तसे नाही का, ठिपके जे म्हणतो आपण त्यांना. तर ते आयडेंटिफाय करणं आणि सेपरेशन करणं आणि त्याच्यासाठी डेटा अनालिसिस करणं, त्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते. तर हे अवघड आहे की एकाच वेळी मग किती. तर त्या संस्थेच्या अंदाजानुसार 21मध्ये निदान 400 ते 500 बिबटे आपल्या जुन्नर वन विभागात असू शकतात, संपूर्ण जुन्नर वन विभाग म्हणून. साधारणतः किती जुन्नर वन विभागात कोणता एरिया येतो, किती तालुका? 4 तालुक्यांचं जुन्नर डिव्हिजन आहे. 4 तालुक्यांमध्ये खेड, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर अशी 4 तालुके आहेत. आणि वनांचं क्षेत्र 611 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि 65,000 म्हणजे हेक्टर